हे वाटप बघा आता काढून घेतलेलं आहे. हे पटकन ते भाजून होतं, जास्त वेळ जात नाही. नाही पण तरी म्हणजे मला इतका अंदाज पण नाही की एवढी वेळ आपली धरली असेल. बघा ही काकडी पण बघा पूर्ण तयार झाले. खूपच अडचण झाली तरच आम्ही इथे बाहेर फॅन बंद करायचा. फॅन एवढं वातावरण गार आहे. मला थंडी वाजते समजलं का, पण मी थंडी वाजते ना. हे बघा दोघं चंगे मंगे काय वाग्या शेरू आज मस्त आरामात बसलेले आहेत आणि सकाळपासून नुसते भुंकतायत. त्यांना कसली चावल लागते काय माहीत नाही. आता जरा शांत झालेत. ए शेरू काय. आणि आज मी सकाळी सकाळी कपडे धुवून घेतले ते बघा लवकर. आता सुकवायचे, स्पिन करून झालेले आहेत. भरपूर असा पाऊस सकाळी पडून गेलेला आहे. आता पण सकाळच आहे, खूप पाऊस पडून गेला आणि आत्ता पाऊस थांबलेला आहे. आता थोडंसं लेट झालं व्हिडिओ चालू करायला, तर कामाचा खूप व्याप आहे आज. आणि तिथे माहिती काय झालं, चिबुडे ना एक तयार झाला होता, आज काढायचा होता. आणि सकाळी बघितलं जाऊन तर पिकून आहे ना तो खाल्लेला आहे. मला वाटतं खारुताईने वगैरे खाल्ला असेल. तर बघा तुम्हाला दिसतोय समोर आहे बघा. तर म्हटलं अर्धा राहिलेला आहे तो. तर म्हटलं खारुताई येऊ खाऊ द्याल, त्यामुळे काढलाच नाही. मग म्हणजे काल बघितला तर म्हटलं आज कावडीवर राहिलं, विंडो डोक्यातनं निघून गेलं असं. ठीक आहे म्हटलं जाऊ दे. चला कपडे सुकून घेऊया. कुणाला बघा आराम करतोय. आराम म्हणजे झालाय, उठलाय तो असंच लोळत पडलाय, त्याचं पाणी तापतंय ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज किचनचं थोडंसं काम की नाही एक्स्ट्रा आहे ना, म्हणजे आठवड्याची तयारी बघा असते ना, वाटप हे ते सगळं करायचं आहे आज. तर तेच सकाळी सकाळी करायला घेतलेलं. बाहेर काय जायचं हेच नव्हतं कारण पाऊस पडत होता. आत्ता कुठे जरासा पाऊस थांबलेला आहे. काल रात्री पण भरपूर पाऊस पडून गेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं घरातलं करून घ्या म्हणजे उद्याची तयारी. आता उद्याला बघा दसरा आहे ना, तर पण आजच सगळी तयारी करून ठेवली की उद्या जरा बरं पडलं असं. काय झालं शेरू, हे बघा कुठनं चालू आहे. दोघांना सकाळी राऊंड वगैरे मारून आणला उठल्या उठल्या पहिला, आणि मग त्यांना इथे बांधून ठेवलेले आहे. मशीन बघा अजून फिरते. आता चादरी टाकला स्पिन करायला, झाल्या. तर आता मी वाटप आहे ना भाजायला सुरुवात करते. तर पटकन तुम्हाला मी दाखवते तर आहेच. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली की आम्हाला की नाही परफेक्ट माप सांगा, म्हणजे तुम्ही वाटपाचं प्रमाण किती घेता हे जरा दाखवा आम्हाला, सांगा आम्हाला. तर ते तुम्हाला मी सांगते पटकन. आता हे कसं आहे की नारळ आहे ना, नारळाच्या आकारावरती. आता एक नारळ घेतला मी मीडियम साईजचा. नारळ आता किती खोबरं निघते आपल्याला काही अंदाज नसतो, त्याच्यामुळे सगळं मी अंदाजाने घेते. त्याला मी 7 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. भरपूर असा लसूण आणि आलं तुम्हाला मी दाखवते. तर हे वाटप बघा आता काढून घेतलेलं आहे. हे 7 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता हे जरी तुम्हाला जास्त दिसत असले तरी पण ते आपण जेव्हा भाजून घेतो ना तो कमी होऊन जातो कांदा. आणि आलं घेतलेलं आहे, भरपूर असं आलं. लसूण पण जवळजवळ एक लहान गड्डे असतात ना लसणीच्या, एक 3 ते 4 गड्ड्या घेतल्यात मी. हे सगळं मी अंदाजाने घेते, पण लसणीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे वाटप आपलं की नाही छान होतं असं. आणि नारळ हा एक नारळ आहे, लहान मीडियम साईजचा नारळ आहे. तर ही आता मी लोखंडाची कढई घेतले, त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे. म्हणजे तळणीचीच कढई आहे, ज्यात आपण सगळं काय तळतो वगैरे ना, भजी पुऱ्या पापड वगैरे काय तळायचं असेल तर ही कढई वापरते मी. आणि लोखंडाच्या कढईमध्ये वाटप भाजलं ना की पटकन ते भाजून होतं, जास्त वेळ जात नाही. त्याच्यामुळे मग ह्याचाच वापर करायचा, किंवा बिडाचं वगैरे असतं ना त्यात पण चांगलं भाजलं जातं. तर प्रत्येकाची बघा जेवण करण्याची पद्धत की नाही वेगळी असते. आता काही जण ह्या कांद्या खोबऱ्याच्या वाटपामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर पण करतात. म्हणजे अर्ध खोबरं असतं ना ते सुकं घेतात आणि अर्ध खोबरं आहे ते ओलं घेतात. आता आमच्या घरामध्ये सुकं खोबरं आवडतच नाही जास्त, त्याच्यामुळे मी या वाटपामध्ये अजिबात वापरच करत नाही. तर इथे तेल बघा तापल्यानंतर आता त्यातच सगळा कांदा आणि आलं लसूण घातलेला आहे आणि छान असं लालसर आहे ना. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि मीडियम गॅस इथे मी ठेवलेला आहे. अगोदर फास्ट ठेवला होता आणि त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती कांदा बघा खरपूस असा भाजून घेतला आहे. कांदा साईडला केला आणि त्याच्यानंतर आता ओलं खोबरं घातलेलं आहे. आता हे ओलं खोबरं भाजताना गॅस थोडासा मी मंद ठेवणार आहे, म्हणजे जर का फास्ट ठेवला तर तळाला ना लागायचा चान्स असतो. आणि लागल्यानंतर मग ते आपलं वाटप असतं ना त्याला असं म्हणजे वेगळा असा एक करपल्यावर का वास येतो, त्याच्यामुळे खोबरं भाजताना थोडीशी काळजी की नाही घ्यावी लागते. तर इथे खोबरं पण बघा असं भाजून बघा झालेलं आहे. आणि आता एका ताटामध्ये सगळं हे काढून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार, थंड करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटायचं आहे.
आणि वाटते वेळी त्याच्यामध्ये मी पाण्याचा वापरसुद्धा करणार आहे. आता काही जण ह्या वाटपामध्ये हे घालतात, गरम मसाला असतो ना, अख्खा गरम मसाला पण घालतात किंवा पावडर घालतात आणि वाटते वेळी त्याच्यामध्ये मिठाचा पण वापर करतात, म्हणजे वाटप खराब होऊ नये म्हणून, टिकून राहावं म्हणून मीठसुद्धा घालतात. पण मी अजिबात गरम मसाला आणि मीठ आहे ना याचा वापर करतच नाही. मी ज्यावेळेस मी भाजी बनवते त्यावेळेसच गरम मसाल्याचा वापर मी करते. आणि वाटून झाल्यानंतर हा जो मसाला आहे ना तो मी फ्रीजरमध्ये ठेवते, म्हणजे बर्फाच्या खाण्यात ठेवते. त्याच्यामुळे मीठ जरी नाही वापरलं ना टिकवण्यासाठी तरी पण चालून जातं, खराब होतच नाही. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण मिरची असते ना ह्याची पेस्ट करून घेतली होती, तर त्याच भांड्यामध्ये आता मी हे जे वाटप आहे ना ते काढून घेतले आणि आता वाटून घेणार आहे. तर हे बघा वाटप की नाही आपलं आता वाटून झालेलं आहे. ते ना जरा मिक्स करते, म्हणजे वाटताना कसं वर खाली धावतं ना ते, त्याच्यामुळे जरा मिक्स करून आता एकसारखं करते. आता हे ठेवून देणार फ्रीजरमध्ये, म्हणजे बर्फाच्या खाण्यामध्ये. 8 दिवसाचं वाटप आहे. आता कधी पण आयत्या वेळेस आपल्याला जेव्हा गरज भासते ना तेव्हा काढून ठेवायचं, म्हणजे समजा ना 1 तास आधी जरी काढून ठेवलं फ्रीजरमधनं तरी पण ते लगेच मग विरघळून राहतं आणि मग खराब होत नाही, अजिबात खराब नाही होत, असं आहे ते. काही जण मीठ घालून पण वाटतात ना, मीठ टिकवण्यासाठी, पण पाणी घालताना पण जरा कमीच घालायचं असं. हे बघा हे झालं. आणि ओलं खोबरं बघा 2 नारळ किसलेले, त्यातलं हे एवढं आता राहिलं. अजून 2 मला किसायचे होते पण म्हटलं ते किसत बसले ते वेळ जाईल बाकीच्या कामाचा, त्याच्यामुळे तसंच ठेवून दिलं मी. पण हे 2-3 पालेभाज्या असतील ना त्याला हे खोबरं पुरून जाईल. आता हे सगळं मी फ्रीजरमध्ये ठेवून देते. बस जरा चाल. शेरूमध्ये काय करतो, स्वतःचा खातो आणि मग वाघ्याचं पण खायला तो. मग वाघ्या गुरगुरतो. बस झालं त्याला, दुपारी परत जेवायचं आपल्याला. हा चला बसा, बस झालं वाघ्या बस. ते भांड आहे ना, त्या भांड्याचं खालचं रबर असतो ना तो म्हणजे खराब झाला होता, ते तुटलं होतं, त्याच्यामुळे ते काढून टाकले मी. आणि मग त्या भांड्याचा कसा आवाज येतो मग, मस्ती मस्ती, चला मागावा. मग ते भांड साईडला करते. बसा आता शांत, बसा तिथं खाली बसा, गुड बॉय बना. त्यांना ना मागच्या दारात ठेवलं ना की त्यांना आवडत नाही, कारण म्हणजे दिसत नाही ना काय, आम्ही लोक पुढे असतो ना, त्याच्यामुळे आज मी इथे ठेवलेले. आता बसतील दोघंजण. बसा खाली बसा, वाघ्या बस. ते बाऊल उचलते मी. आणि इथे आमचा कुणाल बघा आज मॅगी बनवते. कुणाल साधी बनवतो का तेलवाली? ते बघा कांदा टोमॅटो सगळं चिरून, मिरची एवढी काय रे, एवढी नको मिरची घालू, नको एवढी नको, जाम तिखट लागेल. आज आम्हा दोघांना मॅगी, कुणालच्या बाबांना पुलके बनवलेत आणि म्हणजे चहासोबत खाणार आहेत ते, आणि आमच्यासाठी झटपट मॅगी. दाखवते मॅगीचे पॅकेट, छोटेवाले तर ना 5-5 वाले ते आणले होते, आणि बरेच दिवस झाले आम्ही मॅगी खाल्लेली नाही, त्याच्यामुळे मला आज बनवते. टाईमपास थोडंसं बोल, काहीतरी काहीतरी बोलायचं, समजलं, काहीतरी बोलायचं. कसं बनवलं तेलवाला, तेलवाली मॅगी म्हणजे कुणाला छान बनवतो. मग सगळे सॉस वगैरे ते बस इकडे काढून ठेवलेत त्यांनी, चायनीजचे सॉस. मस्त काहीतरी रेसिपी शेअर करीन ना तुमच्याशी. काय रे, करूया रेसिपी शेअर? नाही पण तरी पण म्हटलं दाखवूया ना तुझ्या हातची. कुणाला मी म्हणजे काय काय गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला थोडंसं येतं आहे जेवणाचं वगैरे. तेल कमी टाक, तेल कमी टाक असं. चला त्याला बनवू देत. टोपी घालून कुठे गेलेली मग? अच्छा हां, ही बघा रिया आले, येते ती रोज, तेव्हा माझं शूटिंग चालू नसतं. मी आता इथे बाहेर बसलेली का. हां, आता कुणाला नाश्ता बनवतो ना, म्हणजे जरा आत्ताच मी ते वाटप बिटप काढलं आणि जरा इथे बसली होती. हां, वाटप संपलं होतं ना त्याच्यामुळे. ही बघा मॅगी ना तयार झाली आत्ता, आणि आता मी घेतले खायला. आणि हे बघा कुणालचे बाबा चहा आणि काय फुलके दिलेले ना, चहा फुलके. आता ऊन बघा पडले कसं, आणि आम्हाला जायचं आता बागेमध्ये. काय काढायचे हे जरा जेवढा आहे तो काढून घेऊया, झाला एवढा थोडा का पाव किलो निघेल. ते ऊन पण पडले ना, जाऊन पटकन म्हटलं काढून घेऊया. पण ह्या पावसाचं काही खरं नाही, परत चालू झाला का ते पण राहून जाईल आणि सगळी भाजी खराब होऊन जाईल. चला जरा मॅगी खाऊया आणि मग जाऊया.
काम काय कसं कडकडीत बघा ऊन पडलंय. छान वाटतंय असं ऊन पडले म्हणून. आणि हे बघा ह्या ह्याच्यामध्ये कुणाच्या बाबाने गुलाबाच्या 2 फांद्या लावलेल्या जगल्या आहेत त्या. हे बघा कोंब आहे ना. हां कोंब फुटायला सुरुवात झाली. आणि फुलं माहिती कसली पडलेत गिलकीची म्हणजे पारुशीची फुलं आहेत ना ती वरनं पडलेत त्याच्या आतमध्ये. आता आम्ही चाललोय जरा ते घेवडा बघतो तयार झालेला आहे ना कुणाच्या म्हणतात काढून घेऊया. जर पाऊस पडला तर खराब होऊन जाईल. बघू आता किती निघतोय काय माहीत नाही. आणि ह्याच्यामध्ये ना 1-2 बिया पण घेतल्यात बघा. चिबूडचे बी घेतले आणि भोपळ्याची बी घेतले. ते म्हटलं तिथे आपला खताचा खड्डा आहे ना तिथे लांबमध्ये घालून ठेवते. रुजल्या का रुजल्या असं त्याला बी घालते मी. हा बघा हा आपला खताचा खड्डा आहे. म्हणजे आपण जो कचरा असतो ना घरातलं वेस्टेज ते सगळं इथे टाकतो. आता इथे गवत बिया सगळं वाढलं होतं त्याच्यामुळे त्याचे साफ केले ना ह्यातच टाकते. ह्याच्यामध्ये चिबूडची वेल मस्त आली होती. इथे साईडला टाकते. रुजली तर रुजली. आणि हा भोपळा पण टाकते. एक साईडलाच आहे ना त्याच्यामुळे काही फारशी चिंता नाही ते. आणि खताचं आहे ना माती वगैरे चांगली इकडची. पाणी पण पडते आता पावसाचं. परत काय त्याला म्हणतात थंडी पण चालू आहे. हा बघा घेवडा तुम्हाला दाखवते आता. इथे मस्त बघा तयार झाला आहे. म्हटलं काढून घेऊया ना आपण. घेवड्याची भाजी ना मला खूप आवडते. म्हणजे आता सगळेजण खातात आवडीने आमच्याकडे. पहिला कोण नाही खायचा आता खातात ना. जेव्हापासून इथे वेल लावलेली आहे ना गावी आल्यापासून सगळेजण खायला लागलेत. भरपूर अशा आम्ही ना भाजी काढून घेतली. हे बघा काय धरले मस्त. घेवड्याची वेल बघा किती मस्त झालेली आहे. म्हणजे मला इतका अंदाज पण नाही की एवढी वेल आपली धरली असेल. आणि इतका आता आनंद होतोय ही भाजी काढताना मला. बाप रे हां खूप झालं मस्त बघा. आणि अक्षी भरगच्च झालेली आहे. त्या दिवशी बघा तुम्हाला दाखवलेली ना फुलारलेली. काय मस्त वाटतं काढायला मजा येते. आणि भाजी तरी छान बनतेच. ही बघा इथं किती म्हणजे जितकी मी काढते ना तितकी कमीच. आणि ही बघा ही काकडी पण बघा पूर्ण तयार झाली पिवळी झालेली आहे. त्याच्यामुळे ही पण आता काढून घेतो आपण. काल बघितली तर मस्त अशी होती ना हिरवीगार होती. खूप स्पीडने वाटतं ना काकड्या. हे बियाणं खूप चांगलं आहे आपलं ना ह्या टामायचं काकडीचं. गोलगोल फिरवते ना निघेल लगेच. थांबा काढूया. चला आता तुम्हाला मी भाजी दाखवते. बघा किती घेवडा निघाला आहे. हा पुरा ताट आपला भरलेला आहे. आणि मला असं वाटतं 1 किलो असेल ना. हां भरपूर वेळ गेला काढायला. हां आणि अजून पण बारीक बारीक धरलेल्या आहेत ना त्या पण काढायच्यात. हे बघा ही खराब झाली काढून टाकते मी. मी सगळ्याच काढल्या वेलीवरच्या खराब वगैरे. म्हटलं परत वेल खराब व्हायला नको ना त्याच्यामुळे. आणि किती मस्त आहे म्हणजे हे 2 टायमाला भाजी होईल आपल्याला समजलं. आणि ही काकडी बघा ही पिकलेली काकडी एक. आणि हे कारलं तयार झालं ते पण काढलं. कारले आहेत अजून म्हणजे परत तयार होऊन तेव्हा काढूया. हे पण बघा खराब झालं हे पण काढून टाकते. पहिल्यांदा एवढी भाजी ना घेवड्याची धरले. मागच्या वेळेस पण आपण वेल लावली होती ना वेल. ती गाईन नाही खाल्लेली वेल आपली. हां नाही ती गाय आड्यात शिरली आणि तिने सगळी वेलच खाऊन टाकली बोला. त्याच्यामुळे मग नंतरला काय परत लावलेलीच नाही. पण आता ही बघा लावलेलं किती मस्त झाले आता. आणि अजून पण इतकी धरलेली आहे ना अजून पण म्हणजे इतकं काढून पण अजून झाडावरती एवढी आहे बारीक बारीक आहे ती म्हटलं 1-3-4 दिवसांनी आपल्याला निघेल असं. हां आणि इतका आनंद होतोय ही भाजी बघून मस्त. मला बाबा खूप आवडतं म्हणजे घेवड्याची भाजी. आणि मस्त लागते भाजी ही ताजी फ्रेश भाजी. आता बघू आज संध्याकाळी बनवणार का कधी काय माहीत नाही. पण एखाद दिवसामध्ये ही बनवून घेईन मी आता. रस्त्याने पण लाईट पाहिजे ना. गावाला लाईट यायला रस्त्याला मग गाव कसं राहील. काय राहील गाव कसं राहील. हां गावाला रस्त्याने लाईट यायला मग गाव कसं राहील. तो शहर झालं. पण इतका अंधार आहे तर लाईट म्हणजे हवी. तर आम्ही आता एकाकी आलोय तरळ्यामध्ये. हायवेला गाडी थांबवलेली आहे.
व्हिडिओ ना अजिबात अपलोडच होत नव्हता, इतका रेंजचा की नाही प्रॉब्लेम होता. पण आता झालाय माझा व्हिडिओ अपलोड. आणि आता गाडी इथे थांबले. कुणाला आणि कुणालचे बाबा इथे समोर आहे ना एक दुकान आहे, तिथे गेलेत, त्यांना आईस्क्रीम खाऊचं वाटलंय, त्याच्यामुळे गाडी थांबवले. म्हणजे असा रेंजचा प्रॉब्लेम ना होतो कधी कधी म्हणजे असं झालं ना का मग असं इमर्जन्सीमध्ये यावं लागतं. ह्या गोष्टी मी कधी तुमच्याशी शेअर नाही केल्या, आज फर्स्ट टाइमच तुम्हाला सांगते की व्हिडिओ कधी नाही अपलोड झाला तर इमर्जन्सीमध्ये आम्हाला रात्री म्हणजे एकाएकी बाहेर सुद्धा यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कधी झाला तर म्हटलं ठीक आहे, आज खूप मी प्रयत्न केला, खूपच अडचण झाली तरच आम्ही इथे बाहेर की नाही हायवेला येतो. तर आज होतच नव्हता. कधीपासून मी ट्राय करत होते. शेवटी मग किती 8:30ला आम्ही घरातनं निघालो आणि एक 10 मिनिटामध्ये सगळं माझं काम झालं. म्हणजे 9ला बघा व्हिडिओ येतो ना तुमच्यापर्यंत. या सगळ्या गोष्टी आहेत. ते बघा दोघं जण आले आईस्क्रीम घेऊन. तुम्हाला मी दाखवते. पुन्हा मग आता आई आलोच आहोत ना, तर आईस्क्रीम सुद्धा खाऊया. आले, हा बघा दिसला. आणि हे बघा हे आता घेतले तर वाघ्या शरूला पण आईस्क्रीम. चला मागे जा फोन इथे, कुणाच्या बाबांचा फोन बघा अशी लाईट चालू ठेवलेली. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आता घरी गेल्यानंतर उद्याची तयारी पण करायची, म्हणजे उद्या जेवण वगैरे काय काय करायचं ना ते सगळं म्हणजे अर्धवटच सगळं मी टाकून आली. म्हटलं हे काम महत्वाचं आहे. आता व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.